श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, समाज, लोक, जग आणि दुनिया याचा अभ्यास असणं, याची माहिती असणं आपल्याला गरज आहे. श्रोते हो, जेव्हा आपण समाजाचा नियम तोडतो ना, तेव्हा लोक तुमच्याशी नातं तोडून घेत असतात. तुमच्या आनंदापेक्षा त्यांना त्यांची खोटी इज्जत आणि स्वार्थ हा प्रिय असतोय. समाज हा खोट्या दिखाव्यावर आणि नेहमी खोट्या गोष्टीवर चालत असतो. इथं प्रत्येकाला काही ना काही स्वार्थ हा आहेच. श्रोते हो, खोटं वागून मोठं व्हायचं, दुसऱ्याला लुबाडून श्रीमंत व्हायचं, एखाद्याचं आयुष्य बर्बाद करून आपण मात्र 100 वर्ष जगायचं, असे लोक सुद्धा या जगात आहेत. श्रोते हो, तुम्ही समाजाच्या नियमाप्रमाणे जगायचं तेव्हा तुम्हाला समाज स्वीकारत असतोय. पण जेव्हा तुम्ही वाईट करता ना, तर ते वाईट जर तुम्ही चांगलं केलं ना, तर त्यांना ईर्ष्या असेल आणि हे समाजाचं लक्षण असतंय. श्रोते हो, तुमच्याकडे गाडी नाही, तुमचं घर नाही, तुमच्याकडे पैसा नाही, तुमची स्वतःची प्रॉपर्टी नाही, हे तुमची कमतरता समजून हा समाज तुम्हाला नेहमी पायाखाली पाहत राहत असतोय. समोरच्याला नेहमी तुच्छ लेखणं हे समाजाची निशाणी असते. आणि श्रोते हो, समाज, लोक, जग, दुनिया ही अशीच असते. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जन्माला घालताना देव माणसाला 2 डोळे, 2 कान, 2 हात आणि 2 पाय देतो. या अवयवांचा उपयोग करून जमा झालेली पुंजी साठवण्यासाठी 2 घडेही देतो. सत्कर्माचे फळ पुण्याच्या रूपात मिळतं, ते एका घड्यात जमा होतं. दुष्कर्माचं फळ पाप रूपात मिळतं, ते दुसऱ्या घड्यात जमा होतं. पापाचा घडा भरला तर माणूस पशु समानच असतो आणि पुण्याचा घडा भरला तर माणूस माणूस बनतो. आपल्या कष्टाचं नसूनही जे आपलं असतं तेच आपल्या अहंकाराचं कारण असतं, आणि जे आपल्या कष्टाचं असतं तेच आपल्या स्वाभिमानाचं मूळ असतं. संपत्ती वाढवून मोठेपण वाढत नसतं. सज्जनाला अवमानित करून त्याची किंमत घटत नसते. दुसऱ्याचं वाईट चिंतून आपलं भलं होत नसतं. सर्वांचं सुख हा ज्याचा आनंद तोच पूर्ण समाधानी असतो. मिळालेलं आयुष्य जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा हा पुरेसा असतो. पण ते आनंदानं जगण्यासाठी सत्य, न्याय, समाधान आणि माणुसकीची गरज असते. याशिवाय अन्य गोष्टी फक्त दुःखाचं आणि पश्चातापाचे कारण असतात. न्यायालयाला चकवा देऊन अन्याय पचवता येतो, मात्र देवाला चकवा देऊन अन्याय दडपता येत नाही. याना त्या प्रकारे अन्याय माफ होत नसतो. पण आई वडिलांच्याकडं अन्याय माफ करण्यासाठी कोणतीच युक्ती वापरावी लागत नाही. राजकारण करता आल्याशिवाय नेता बनता येत नाही. परिश्रम करता आल्याशिवाय शेतकरी बनता येत नाही. जबाबदारी घेऊन धाडस करता आल्याशिवाय उद्योजक बनता येत नाही. आणि काही गुणविशेष असल्याशिवाय असामान्य होता येत नाही. संपत्ती दाखवून सुंदर बायको मिळवता येते, पण तिचं मन जिंकायला आपली संपत्ती नव्हे तर आपलं मन सुंदर असावं लागतं. आपल्याला करावंसं वाटलेलं आपल्यालाच करायचं असतं. ते संबंधितांनी करून द्यावं ही अपेक्षा गैर आहे. कारण प्रत्येकाला आपलं स्वतःलाच करायलाच आयुष्य हे अपुरं पडत असतं, आणि यालाच जाणीव म्हणतात. खोटं दाबून धरता येतं, पण दाबून मारता येत नाही. सत्याचं सुद्धा अगदी तसंच असतं. तेही दाबून धरता येतं, पण दाबून मारता येत नाही. कारण खोटं खोटंच असतं, म्हणून ते उघड पडतंच आणि सत्य
हे सत्यच असतं, म्हणून ते बाहेर येतच. ज्या बाईला फसवून तिच्या हातबलतेचा, लाचारीचा जो पुरुष फायदा घेतो, तो पुरुष शेवटी अशा बाईच्या प्रेमासाठी तिळतिळ मरतो. ज्या बाईला काडी मात्र त्याच्यात रुची नसते आणि मग पश्चातापाची अशी आग त्याच्या हृदयात पेटते, त्याला त्याच्या प्रत्येक कर्माची अनुभूती होत जाते. मग समजतं त्याला त्याच्या एका बाईच्या हातबलतेचा फायदा घेतल्यावर कशी फेड असते. आयुष्यात सहनशीलता ठेवा, कारण वेळ कोणाच्याच दारी मुक्कामी थांबत नसते. जी लोक तुम्हाला समजून घेत नाहीत त्यांना समजावू नका. समुद्र खारे खारच राहणार, त्यात साखर टाकू नका. मुलीला शिकवा, तिला खंबीर बनवा. ती अडचणीत असेल तेव्हा तिच्या मागे उभं राहा. तिला दोष न देता तिच्या भावना समजून घ्या. तिला हिंमत द्या. तिला भीती नव्हे तर विश्वास द्या. खिशात पैसा नसला तरीही मोठ्या उत्साहानं पोरांच्या इच्छा पूर्ण करणारा व्यक्ती म्हणजे बाप असतो. आपल्याकडं काही नसलं तरी चालेल, पण प्रेमानं भरलेलं मन नक्की पाहिजे. झोप घेणं जितकं महत्वाचं असतं तितकंच झेप घेणं सुद्धा महत्वाचं असतं. माणसाचं मन उदास असलं की हृदयाच्या जवळ असलेल्या व्यक्तीची आठवण येऊ लागते. त्यामुळे आयुष्यामध्ये जवळची व्यक्ती असणं खूप गरजेचं आहे. मग ती नात्यातली असो, मैत्रीतली असो किंवा प्रेमातली. प्रत्येक माणूस हा ज्याच्या त्याच्या जागी योग्य असतो. अयोग्य असते ती परिस्थिती, आणि परिस्थितीमुळे बदलते ती मनस्थिती. आपलं घर किती आपलं असतं. घरातल्या प्रत्येक सांदी कोपऱ्याला एक रेशमी वेणीला गंध असतो. सकाळी रुसलेली नाती माणसं सांज वाते सोबत जवळ आणतो. आनंदी माणसं कमी बोलतात, जास्त हसतात, दिखावा करत नाहीत, इतरांना मदत करतात, बोलणाऱ्या लोकांकडे लक्ष देत नाहीत आणि दररोज काहीतरी नवीन शिकत राहतात.